नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत इंद्रायणी वराडे मॅडम आहेत आणि त्यांचं आदिवासी विभागामध्ये सांख्यिकी सहाय्यक या पदावरती निवड झालेली आहे. मॅडम, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आताच आपण मॅडमांचा नुकताच सत्कार केलेला आहे. इंद्रायणी मॅडम, सिलेक्शन झालंय, काय भावना आहेत? भावना तर खूप छान आहेत. मी माझं शिक्षण बॅचलर्स इन फिजिओथेरपीमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर मी BMCच्या एक्झामच्या वेळी सर्वसमावेशक बॅच घेतलेली इग्नाइट अकॅडमीची. त्यानंतर पूर्ण फॅकल्टी थरोद त्यांचा माझ्या प्रवासामध्ये खूप सपोर्ट राहिलेला आहे. माझ्या प्रिपरेशनपासून माझ्या नियुक्तीपत्रापर्यंत त्यांनी मला मदत केलेली. त्यामुळे मी आवर्जून सजेस्ट करेल की तुम्ही पण या प्रवासात सहभागी व्हा आणि गायडन्स नक्कीच घ्या. थँक्यू. स्पर्धा परीक्षा करताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की जॉब करताना ह्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास करता येतो का? पण मला सांगायला आवडेल, इंद्रायणी मॅडम ह्या फिजिओथेरपिस्ट आहेत. त्या एका हॉस्पिटलची कनेक्ट सुद्धा आहेत. गेली अनेक वर्ष त्या तिथे काम करत आहेत आणि ते काम करून त्यांनी हे यश मिळवले. काय सांगाल, जे आता मुलं आपली मुलाखत बघतायत, जॉब करून हे करता येतं का? काय सांगाल त्यांना? नक्कीच करता येतं. तुम्ही तुमच्या पॅशनला थोडा वेळ द्यायला हवा. म्हणजे मी दिवसभरातून तरी 3 ते 4 तास मी अभ्यासासाठी काढायचे. म्हणजे किती पण थकू नये. आता हॉस्पिटलच्या ड्युटीज एकटिक असतात, पण त्यानंतर सुद्धा केलं पाहिजे. आपलं पॅशन आहे तर आपण त्याच्यासाठी जगलं पाहिजे, इतकं म्हणायला आवडेल. बरं, किती दिवस तयारी केली? तरी माझा सरळ सेवेचा प्रवास 6 महिन्यांचा होता. त्याआधी मी MPSC प्रिलिम्स दिली, पण काही 4 ते 5 मार्कांनी माझी प्रिलिम्स राहिली. त्यानंतर मी सरळ सेवेच्या पण काही एक्झाम दिल्या, त्याच्यातून माझा यशस्वी झाले. इग्नाइट अकॅडमीचा यशामध्ये काही फायदा झाला? म्हणजे असं म्हणता येईल की 100 पैकी 80% सहभाग तर तुमचाच आहे. त्यानंतर मी सेल्फ स्टडीमध्ये इम्प्रूव्हमेंट केली माझी अजून, आणि ज्या नोट्स होत्या त्याच सगळ्या फॉलो केल्या. लेक्चर्स 2दा-3दा बघितले. तेव्हा म्हणजे माझं ॲक्च्युली मेडिकल बॅकग्राऊंड होतं. मग मी मराठी असो, इंग्लिश असो, GK GS आणि मॅथ्स रिझनिंग, त्याच्यासाठी मी सगळा गायडन्स सरांचाच घेतला. तर फॅकल्टीने मला खूप वेळोवेळी मदत केली. टेक्निशियन टीम असो, कोणी पण असो, त्यांनी गायडन्स खूप छान केला. खास करून हिंगणे सर आणि बापू गायकवाड सर, यांचा गायडन्स खूप छान मिळाला. आता सिलेक्शन झालं त्यावेळेस आईची भावना काय होती? म्हणजे माझ्या आईचं खरं तर स्वप्न होतं मी डॉक्टर व्हावं. ते मी पूर्ण केलं, पण माझी इच्छा होती की मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावं. तर मग मी या क्षेत्राकडे वळले. मी त्यातही ती आनंदी आहे. अभ्यासाचं नियोजन कसं असायचं दिवसभरामध्ये? म्हणजे अभ्यासाचं नियोजन, जे माझे वीक पॉइंट्स होते, जसं की माझा संपर्क तुटलेला होता मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मी कधी इतकं सिरियसली केलं नाही कारण माझं मेडिकल बॅकग्राऊंड होतं. मग त्यानंतर त्याला जास्त वेळ दिला मी थोडा. मॅथ्स, रिझनिंग आणि GK GS MPSC मुळे माझं ऑलरेडी कव्हर्ड होतं, पण मी मराठी आणि इंग्लिश ग्रामरला जास्त वेळ दिला. जसं की आता 4 तास असतील तर मी 2-2 सेशन्समध्ये डिवाइड करायचे. 2 सब्जेक्ट, 2 तास 2 तास असं. पण मी डेली केलं, कन्सिस्टन्सी होती, त्यामुळे तो सगळा सिलेबस कव्हर झाला. बरं, आता जे मुलं नव्यानं तयारी करतायत त्यांना काय सांगाल? कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? सोशल मीडियापासून किती लांब राहिलं पाहिजे किंवा कसा त्याचा वापर करायला पाहिजे? सोशल मीडियाचं सांगायचं म्हटलं तर प्रत्येकालाच आता वेड लागले. प्रत्येकजण मोबाईलमध्येच डोकं घालून बसलेला दिसतो आपल्याला. पण माझं एकच म्हणणं आहे की टेक्नॉलॉजीच्या दोन्ही बाजू असतात. आपण त्याचा फायदा पण करू शकतो आणि वेळेचा दुरुपयोग करून तोटा पण होऊ शकतो. तर त्यामुळे मी आता ऑनलाईनच बॅच घेतलेली. मी टेक्नॉलॉजीचा तसा वापर केला. हे तुमच्यावर आहे की तुम्ही कसा तुमचं टाइमचं युटिलायझेशन करता. कारण तुम्ही एकदा स्क्रोल करत बसले इंस्टाग्राम की संपतच नाहीत रील्स. पण हे जर तुम्ही युट्यूबचे काही इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स बघितले तर तुमचा नक्की फायदा होईल. तुम्हाला गोष्टी जास्त खोलात कळतील. इंद्राणीची आई पण इकडे आहे. मावशी, मी तुम्हाला जास्त काही विचारणार नाही. आता मुलगी सिलेक्ट झाली, सरकारी नोकरी मिळाली, कमी वयामध्ये सिलेक्ट झाली, कसं वाटतंय आता? काय सांगाल? माईक त्यांच्याकडे द्या फक्त. हातात पकडा माईक. खूप आनंद होतोय मला तिचं सिलेक्शन झालं म्हणून. पण आधीपासून हुशार होती शाळेपासूनच? हो, आधीपासूनच हुशार आहे ती आणि करते पण ती. सगळं ऐकायची का तुम्ही? हो, ऐकते, सगळं ऐकते. अच्छा, भारी वाटतंय आता सिलेक्शन? एकदम भारी वाटते. बरं, निकाल लागला तेव्हा कुठे होते तुम्ही? मी घरीच होते, मीच बघितला होता तिचा निकाल. अच्छा, मग तुम्ही सांगितलं तिला सिलेक्शन झालंय? हो. बरं, मग आता एकदम खुश आहेत तुम्ही? एकदम खुश आहे. बरोबर. खरं तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जेव्हा मेहनत घेतो आणि मेहनत घेतल्यानंतर जेव्हा आपलं सिलेक्शन होतं, सिलेक्शन झाल्यानंतर खरं तर आपल्या
कुटुंबामध्ये जे सदस्य आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद निर्माण होतो, तो आनंद निर्माण झाल्यानंतर आपण जे काही कष्ट केलंय, जो काही संघर्ष केलाय त्याचं चीज झालं, हीच भावना खरं तर प्रत्येकामध्ये येते. पुन्हा एकदा इंद्राणी मॅडम, मावशी तुमचं देखील मी इग्नाइट अकॅडमीकडून मनपूर्वक पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. इथून पुढच्याही प्रवासामध्ये वेळोवेळी तुम्हाला काही मदत लागली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोतच. विद्यार्थी मित्रांनो, ही छोटेखानी मुलाखत घेण्याचं कारणच आहे की अशा काही मुलाखतीमधून जर आपल्याला प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातनं समजा आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळाली तर नक्कीच याचा फायदा आपणा सर्वांना व्हावा, हाच उद्देश आमचा नेहमी असतो. अशाच प्रकारे नवीन नवीन अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहण्यासाठी आणि MPSC संदर्भातले, स्पर्धा परीक्षांसंदर्भातले, सरळ सेवा संदर्भातले सर्व नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल फॉलो करा. धन्यवाद.